ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या देवाडा बफर क्षेत्रात हनुमानाचं एक मंदिर आहे। हनुमानाची एक छोटीशी मूर्ती आणि त्याच्या समोर एक छोटी घंटी लावलेली आहे। कदाचित माणसं या ठिकाणी फारशी येत नसावीत, मात्र अस्वलाला हनुमानासमोर नतमस्तक होण्याचा मोह आवरला नाही। जंगलातून भटकत आलेला अस्वल हनुमानाच्या त्या छोट्याशा मंदिरात शिरला। त्याला नीट आतही जाता येत नव्हतं, पण तरीही त्या अस्वलाचा आत शिरण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि हाच प्रयत्न करत असताना मंदिरातील घंटी त्याच्या डोक्याला लागली। मग काय, त्या आवाजाचा मोह अस्वलाला आवरता आला नाही आणि एकदा नाही तर दोनदा तीनदा त्यानं चक्क घंटी वाजवली। निघताना पुन्हा हनुमानाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन घंटी वाजवून ते अस्वल तिथून बाहेर पडलं। पर्यटकांसाठी ही बाब आश्चर्यकारकच होती, पण स्थानिक तसेच खात्यातील कर्मचाऱ्यांच्या मते बरेचदा अस्वल शेंदुराच्या वासानं आकर्षित होतात आणि मग ते खाण्यासाठी येतात। मात्र या ठिकाणी अस्वलानं ते शेंदूर खाल्लं नाही, तर चक्क हनुमानासमोर ते नतमस्तक झालं। सध्या समाज माध्यमांवर हे दृश्य खूप व्हायरल झालेलं आहे। आता मात्र याच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एक अस्वल चक्क हनुमानाच्या मंदिरात लावलेली घंटी वाजवताना दिसून आलाय। निखिल सुनारकर यांच्या कॅमेऱ्यात बायानुकुलर रेंटल ताडोबा यांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केलेलं आहे।